माझ्या गावाकडचे लेकरं बाबा कसे झाडावर चढतात, त्यांना तर भीतीच नसते कोण्या गोष्टीची. बघा वानरासारखं चढलं पोट्टं, त्याच्या आईवडिलांना त्याची काही काळजी नाही. एवढ्या उन्हात किती टेम्परेचर आहे, एवढ्या उन्हात ते झाडावर चढलं आणि बसलं आणि मस्त्या करून राहिलं. पण असू द्या, जाऊ द्या, चला आपण आपला व्हिडिओ स्टार्ट करू. खूप जास्त ऊन तपून राहिली बघा. इतक्या उन्हात मी चालली आहे माझ्या बहिणीकडं. थोडं काम असल्या का नसतं बघा. डुगू पण आहे माझ्यासोबत. हे आहे अमरावती मधलं दस्तूर नगर. ते चला तुम्हाला बाकीचं मग मी दाखवते मी कशासाठी इथे आली आहे. तर मला लागली होती बा भूक. मग तर बघा मी म्हटलं चला आता पहिले म्हटलं आपण थोडं पोटपूजा करून घेऊ, मग जाऊ म्हटलं समोरच्या कार्यक्रमाला. माझी बहिणी माझ्यासोबत होती तर आलो बा. मग आम्ही इथं पनीर रोल खायला, इथं छान भेटते म्हणे, खूपच चांगली टेस्ट आहे. तर म्हटलं चल बा मग. तर मग आलो आम्ही इथं आल्यावर दिले डुगूला चिप्स वगैरे बिस्किट घेऊन, आणि मी दिली ऑर्डर पनीर रोलची. तर बघा आता पाहू आता कसा बनते तो, कारण मी तर पहिल्यांदाच आली होती. डुगूला दिले मग चिप्स खायला, ते खात होती. तर मग झाला माझा पनीर रोल पण रेडी आला. पण एकदम मस्त वाटलं, कारण पनीर रोल इतका टेस्टी होता ना, खूप छान होता. पैसे वसूल होते. तर बघा मग छान असं पनीर रोल खाल्ला बा. खाल्ल्यानंतर एकदम पोटच भरून गेलं माझं एका पनीर रोलमध्ये. एका रोलमध्येच असं छान वाटलं. त्यानंतर डुग्गूला सॉसच आवडला होता, ते तिनं सॉस असा बोटाला लावलो, खाल्ला बा. झालं मग म्हटलं चला आता ऊन तर खूप तपून राहिली, थोडंफार थंड प्यायला भेटलं तर मज्जा येईल. तर काय पाहता योगायोग डोळ्यासमोर तिकडे मग समोरच ज्यूसची गाडी दिसली. तर चला म्हटलं मग ज्यूस पिऊया. तर आलो बा रोड क्रॉस करून. मग तिथं आल्यानंतर म्हटलं त्याला की दे बाबा एक पायनॅपल ज्यूस दे. तर त्याने मग बनवायला सुरुवात केली. डुगूचं माझं मग तिथं गोष्टी मस्ती चालू होती बघा. तेवढंफार म्हटलं व्हिडिओ पण काढून घ्यावं. आणि ॲटो पण तिथूनच लागणार होता, तर ॲटो पण शोधणं चालू होतं. एक ॲटो येत होता, त्याला हात देणं चालू होतं आणि विचारणं चालू होतं की चलता का बस समोर मेन रोडपर्यंत. पण काही ॲटो काही थांबे नाही. झाला बनला बस ज्यूस. पायनॅपल ज्यूस इतका टेस्टी आणि चिल्ड होता ना की एकदम मस्त वाटलं, एकदम शांत वाटलं. कारण उन्हात थंड जर काही प्यायला भेटलं ना तर जेवणापेक्षा आनंद असा ना भेटतो. त्यात घेतला बा मी आणि दिला डुगूला. त्यानंतर झालं मग ज्यूस वगैरे पिऊन झालं, पैसे वगैरे दिले. तर आता जायचं होतं मग मला गावाला जायचं म्हटलं तर ॲटो पाहिजे होता मेन रोडपर्यंत यायला. मेन रोडवर तर मग ॲटोच लागणार होते. खूप पाहिल्यानंतर एक देवाच्या कृपेने तिथं ॲटो आला. फायनली ॲटोवाला बसलो बाबा त्यामध्ये ना आलो मग आम्ही बस स्टँडकडं. बघा थोडा वेळ लागला, त्यानंतर मग बस स्टॉपवर पोचलो. तर काय मग बस स्टॉपवर आल्यानंतर थोडा वेळ वाटच पाहावं लागली बसची. 3-3:30 वाजून गेले होते. थोडा वेळ वाट पाहिली. वाट पाहता डुगूला तहान लागली. डुगूला दिलं पाणी, मी पण थोडं 2-3 घोट पिऊन घेतले. त्यानंतर मग आली नशिबाने बस आल्यानंतर काय मग इतकी गडबड पटकन जायची. ते देवाच्या कृपेने जास्त भरलेली नव्हती, छान जागा वगैरे मस्त होती. तर बसलो बाबा त्या बसमध्ये आणि निघालो मग आमच्या गावाच्या प्रवासाला. आणि ऊन असो या थंडी असो या काही पण असो, आईकडं जायचं म्हटलं की हर मोसममध्ये मी एकदम फ्रेश रेडी आणि उत्साही असते. तर पोचलो मग आम्ही फायनली माझ्या घरी पोचल्यावर काय पाहताना हे माकडं दिसले. या माकडांचं म्हटलं चला थोडाफार व्हिडिओ शूट करू आपण. हे दृश्य ना तुम्हाला आमच्या गावाकडेच पाहायला मिळणार आहे, तुमच्या शहराकडे पाहायला मिळूच शकत नाही. तर पहा मग यांची मज्जा. आता काय काय बोलतात हे आणि कसे कार्टूनपणा करतात ना, ऐका आता यांचं.
व्हिडिओ जर थोडाफार आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी सपोर्ट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.